नमस्कार, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आमची सवारी चाललेली आहे मंदिरात. तर आज सुट्टीचा दिवस होता, तर विचार केला देवाचं दर्शन घ्यायला जाऊया. खूप सुंदर मंदिर आहे. मे बी आम्ही तुम्हाला आतलं त्याचं दर्शन नाही करू शकणार, कारण तिथे फोन अलाउड नाही आहे. बट तुम्ही जर बँगलोरमध्ये असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या. खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतेच पुढे. हळू हळू हळू. मला इन्स्ट्रक्शन देऊ नको कशी गाडी चालवायची, ती मला येते बरोबर. पुष्पक, मी कशी दिसते सांग ना. खूप छान दिसतेस, म्हणजे अप्रतिम दिसते. बरं मला सांग, मी स्वयंपाक करताना म्हणजे साडी घालून स्वयंपाक करताना छान दिसते की साडी घालून कार चालवताना छान दिसते? साडी घालून दोघं ठिकाणी छान दिसते, बट कार चालवताना एक वेगळं असतं कधी. आय डोंट रिमेंबर द वर्ड्स बिकॉज आय एम वीक इन वॉकॅब्युलरी पण बोलता येत नाही मला. शब्द सुचेनाच होतं रे तुझं नेहमी. तेच मला नेहमी ते तुझं शब्द शब्द सुचत सुचेनाच होतं. बायकोची तारीफ करायला शब्द सुचेना नाही व्हायला पाहिजे. अरे मला खूप वेळेस अरे लोक शायरी लिहितात बायकांवर, आणि तुझी एवढी सुंदर बायको तुला माझ्यावर शायरी सोड, तू 4 प्रेमाचे शब्द नाही बोलू शकत. अरे मला खूप प्रेमाचे शब्द येतात. मला असं माय ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. हळू 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 होता. जेव्हा आपण गाडी पुढे घेतो ना, समोरच्या गाडीची नंबर प्लेट दिसली पाहिजे आपल्याला. गाईज, मला लेक्चर देत राहतं गाडी चालवताना, म्हणून मला आवडत नाही गाडी चालवायला कधी कधी ह्याच्यासोबत. हळू हळू. वी डोंट हॅव लॉन्च कंट्रोल. बस बस. जागा दिसते पुढे जायसाठी. किती सिरियस एक्सप्रेशन्सने गाडी चालवते, म्हणजे एवढ्या सिरियसली फर्स्ट टाइम अशा गल्ली बोळांमधनं ही गाडी चालवते. आणि मला खूप भीती वाटते, कारण की हे सगळं करताना यू नीड फुल कॉन्सन्ट्रेशन ऑन ड्रायव्हिंग. आणि काही लोक कुठेही गाड्या पार्क करतात, म्हणजे अर्ध्या रस्त्यात. कारण की मला असं वाटतं की बँगलोरमध्ये पाणी कमी झालं आहे, तर सगळीकडे टँकर्स असतात. अँड दॅट इज द मेन सिच्युएशन हिअर राईट नाव, अँड इट कॉजेस ट्रॅफिक. जास्त इंग्लिश नको. आता माझ्या ऑडियन्सला, मराठी ऑडियन्सला पण नीट कळलं पाहिजे. इंग्लिशच फक्त बोलायचं नाहीये. आता आम्ही मंदिराकडे अप्रोच करत आहे. अँड आय गेस इथून पुढे राईट. येस, राईट. दे आर स्ट्रे काउज. आय डोंट अंडरस्टँड समटाइम्स. काही सिरियस फेज मध्ये मी दिसत असेल, पण खरं तर फाटली पुष्पकची. कारण त्याला असं वाटतं. अरे वाटायचं काय त्याच्यात? राईट लेफ्ट. स्वतःच कन्फ्यूज आहे आणि मला कन्फ्यूज करतोय. आलं का नाही अजून? आलं की हे मंदिर. राईट घ्यायचं तुला. इंडिकेटर दे. आता आम्ही लँड करणार आहे, म्हणजे कारमध्ये लँड करू 1 मिनिटात. 1 मिनिट जास्त बोललो मी. 30 सेकंदात. आणि इथे आम्ही पोहोचलेलो आहोत या मंदिरात. बाहेरून हे मंदिर असं दिसतं, आतमध्ये त्याचा कळस वगैरे आहे. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता, आणि आता महाराज प्रसाद भोग करताय. गाईज, तुम्ही जर बँगलोरमध्ये असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या, कारण खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे मूर्ती, स्पेशली मूर्ती खूप सुंदर आहे. असं बघितलं तर तुम्ही बघतच राहाल, इतकी सुंदर मूर्ती आहे. आज थोडं गरम होत आहे जास्त, आणि इथे बसायला पण खूप छान जागा आहे. असं टेकडी सारखं आहे. आणि मंदिरामध्ये एसी पण आहे गाईस. काही पण आहे. एसी म्हणजे ते दगडाचं मंदिर आहे, तर ते आपोआप नाही, एसी आहे त्या मंदिरात. प्रॉपर एसी आहे मंदिरात. देवाला पण गरम होतं. आम्ही थोडे मंदिराचे शॉर्ट्स घेतो आणि तुम्हाला दाखवतो. गाईज, मी तुम्हाला माझा लुक पूर्ण दाखवला नाही आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते आता. या मंदिराचं नाव आहे बेट्टदासनपुरा मंदिर, आणि हे एका छोट्याशा टेकडीवर आहे. इथे काशी विश्वनाथ म्हणजे शंकराचं मंदिर आहे, आणि विष्णूचं सुद्धा मंदिर आहे. विष्णूच्या मंदिरात ते भूदेवी आणि श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी आणि पृथ्वी देवी दोघांसोबत ते विराजमान आहेत. आणि त्याबरोबर हनुमानाचं आणि पार्वतीचं सुद्धा मंदिर आहे. शक्यतो या मंदिराला शनिवारी भेट द्या, कारण त्या दिवशी खूप सुंदर शृंगार केलेला असतो देवांचा.
इथे माझा नवरा मस्तपैकी माझे मस्त मस्त फोटोज आणि व्हिडिओज घेतोय आणि हा होता माझा आजचा लुक. सिम्पल साडी आहे बट खूप हलकी आणि खूप मस्त आहे. अँड हिअर इज माय नवरोबा वेअरिंग जीन्स. मी खूप छान दिसते असं नाही वाटत आहे पुष्प? हो, तू खूप छान दिसते असं मला वाटतंय. गाईज आता आम्ही घरी चाललोय. आमचं दर्शन खूप छान झालं आणि खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. म्हणजे तुम्ही बघाल ना तर बघतच राहाल. एनी टाईम जर तुम्ही कधी बँगलोरला आला तर नक्की या मंदिरात जा. खूप फेमस मंदिर नाही आहे बट खूपच छान आहे. आता घरी जाऊन आम्हाला ब्रेकफास्ट बनवायचा आहे अँड सो मेनी अदर थिंग्स वी हॅव टू डू. काहीच लाल लाल कलरची बांगडी गाणं कितीही फेमस झालं तरी महाराष्ट्रीयन्सचं आणि ग्रीन बँगल्सचं ते जे आहे ना ग्रीन बँगल्समध्ये ते कोणत्याही दुसऱ्या रंगाच्या बँगल्समध्ये ते म्हणजे कनेक्शन. कनेक्शन. येस, ग्रीन बँगल्स अँड महाराष्ट्रीयन्सचं कनेक्शन छान वाटतं गाईज. बांगड्या घातल्यावर एक वेगळं सुख मिळतं मुलींना. तुमच्या गाडीत कोणती गाणी वाजतात? आमच्या गाडीत ही गाणी वाजतात. अक्सर इस दुनिया में काहीच आमचा बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. मी पुष्पकसाठी पोहे आणले. अहो, आवडले का पोहे तुम्हाला? छान आहे, खूप छान आहे. So guys, we are back to home now. I'm having poha. Guys, आज ना मला एकदम मराठी फिलिंग येते. हिरव्या बांगड्या, पोहे. मी बिझी आहे खाण्यास. Guys, we are having bun maska today. Yay! कोणाकोणाला बन मस्का आवडतो? आम्हाला दोघांना खूप आवडतो. मला तर खूप आवडतं, पण लिटरली ह्या जगात असं कोणी नसेल की ज्याला बन मस्का आवडत नसेल. आय थिंक सो. आय डोंट थिंक सो. नो, आय थिंक सो. पुण्याला खूप छान बन मस्का मिळतो ॲक्च्युली. बँगलोरमध्ये मिळत नाही बट हे ट्राय करतात बट यांना जमत नाही. जर तुम्हाला माहिती असेल बँगलोरमध्ये कुठे मिळतो बन मस्का तर डू लेट अस नो. ओके. हाय गाईस, आता जेवणाची वेळ झाली आहे आणि आज मी जसं अनिकेतची बायको अनिकेतला विचारते की काय खाणार आणि मग अनिकेत सांगतो आणि मग ते बनवते, तसं आज मी माझ्या नवऱ्यासाठी केलेलं आहे. मी त्याला विचारलं तू काय खाणार, तर तो म्हणला आज तो छोलेपुरी खाणार आहे. आणि आता आला माझा नवरा गाईस. तू तिथे जाऊन बस. आता मी त्याला आयतं जाऊन देणार आहे असं ताट. विल डू लाईक दॅट अनिकेत वाला सीन. थँक्यू. आता आमचा डिनर रेडी आहे आणि आमचा डिनर आज स्पेशल आहे. मी तुम्हाला आमचा डिनर मेन्यू दाखवते. आज आम्ही बनवले आहे छोले, पुरी, मिंट चटणी, कैरीचं लोणचं. खुश का मग पुष्पक? हो, आता मी खाणार. खा खा खा. यू विल टेक टू टेस्ट दिस. एक नंबर झालाय. गाईज, मी ह्याच्यासाठी एवढं मेहनतीने छोलेपुरी बनवलं आणि पहिला बाईट मला हे करण्याच्या आधी स्वतः खाल्ला आहे. अरे तू बघितलं गाईज, हा कधी चांगला नाही अजिबात. ओके गाईज, दॅट्स इट फॉर द टुडेज ब्लॉग. विल एन्जॉय द डिनर. बाय. बाय. सबस्क्राईबर्स गाईज.